बसस्थानकातील शहरी बसस्थानकाच्या बाजूकडील सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे। समोरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 12 झालेलं आहे काम। कृष्णा नदी जयसिंगपूर बसस्थानक आपल्याला या बसनं जायचं होतं, पण सांगलीत आपल्याला ही बस चुकली। आपण कोल्हापुरात गाड्या बरोबर 7:30 वाजलेत व आपण आता हातकणंगले बसस्थानकात पोहोचलो आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा परत एकदा आज आपण एक नवीन प्रवास करणार आहोत। आज आपण सांगली ते चंदगड असा संपूर्ण प्रवास करणार आहोत, पण आपली गाडी सांगलीत चुकल्यामुळे आता आपण सांगली ते कोल्हापूर या पाठीमागे असलेल्या वेंगुर्ले गाडीनं करत आहोत व कोल्हापूरमधून आपल्या चंदगड गाडीने पुढे प्रवास करणार आहोत। मगाशी काय झालं, सांगली बसस्थानकामध्ये आपण आल्यानंतर चंदगड गाडी बरोबर 7 वाजता निघली। आधी टाइम टेबलमध्ये 7:15 टायमिंग आहे, परंतु आता 7 वाजता बरोबर सकाळी गाडी निघते। तर आपल्याला ती बस चुकल्यामुळे चौकशी कक्षामध्ये विचारल्यावर त्यांनी म्हटले आत्ताच गेल्या वेंगुर्ला गाडीने, तोपर्यंत कोल्हापूरपर्यंत जावा, तिथे भेटेल तुम्हाला। मग नंतर वेंगुर्ला गाडीत बसल्यावर जरा पुढे गेलो, तोपर्यंतच आपल्याला जयसिंगपूरच्या अलीकडे आपल्या गाडीने त्या गाडीला ओव्हरटेक मारलेला आहे। मग आता आपण कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर त्या गाडीने कोल्हापूर ते चंदगड असा पूर्ण प्रवास करू। ही जी गाडी आहे ती डिझेल टू CNG कन्वर्ट केलेली गाडी आहे। मस्त असा ओव्हरटेक। पंचगंगा नदी पंचगंगा नदी ओलांडल्यानंतर आपण कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करतो। तर पोहोचलो आहोत आपण आता कोल्हापूर बसस्थानकात। वाजलेत बरोबर 8। तर आता कोल्हापूर बसस्थानकावरती आपल्याला ही सांगली ते चंदगड गाडी भेटलेली आहे। तर आता या गाडीने आपला पुढला प्रवास होणार आहे। सांगलीमधून निघाल्यानंतर मार्ग आहे जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, कागल, निपाणी, गडहिंग्लज, नेसरी, चंदगड व गाडीचं निघण्याचं टायमिंग आहे सांगलीमधून सकाळी 7 वाजता, कोल्हापूरमधून 8:10 झालेले आहेत इथे बस लागल्या। कोल्हापूर बसस्थानकावरती बस पूर्ण भरलेली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 8ला चंदगड गाडी लागते। या बाजूला 1 2 3 4 5 6 सरळ पुढे इकडे लातूर, बीड, पाकपलीकडे आपले सांगली, मिरज, त्या पलीकडे इचलकरंजी। 8:25 कोल्हापूर बसस्थानकातून निघत आहोत आता चंदगडसाठी।
सांगली ते कोल्हापूर 81 रुपये तिकीट व कोल्हापूर ते चंदगड 186 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीसाठी. उजव्या बाजूला छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर. NH4 डावीकडे पुणे. आता आपण NH4 वरती लागणार पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4. कोल्हापूर ते चंदगड अंतर आहे 110 किलोमीटर व सांगली ते कोल्हापूर 47 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे आपला संपूर्ण 157 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. जवळपास 3.5 ते 4 तास वेळ लागणार आहे. कागल 8 किलोमीटर, बेळगाव 100 किलोमीटर. या महामार्गाचं सातारा शेंद्रा MIDC हे कागलपर्यंत सापत्रीकरणाचं काम चालू आहे. त्यामुळे असे बाह्य वळण डायव्हर्जन आहे. बाजूला इथे कागल बस स्थानक आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक कागल. रंकाळा कागल चेकपॉइंट या डाव्या बाजूनं आत व्हायला. कागल बस स्थानक येत होतं हे पूर्ण बांधकाम पाडून आता नवीन बांधायचं काम चालू केलेलं आहे. आता नुकतंच चालू झालं आहे. या बाजूला बसला इचलकरंजी असतं. इचलकरंजी कागल बस असतात. 9ला 10 मिनटं कमी आहेत. आता आपण कागलमध्ये पोचलो आहोत. कागल हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ गाव आहे. तसेच कागल हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. यानंतर कागल झाल्यानंतर दूधगंगा नदी ओलांडली की आपण कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करणार. बेळगाव जिल्हा कर्नाटक. 2च मिनिटात कागलमधून निघत आहोत. महामार्गावरती लागलो. राज्याची RTO चेकपोस्ट आहे डावाला. नंतर पुढे कर्नाटक राज्य. हे पाणी 19
किलोमीटर, बेळगाव 91 किलोमीटर. या चेकपोस्टच्या इथं जास्त करून वाहनांचं जे व्यावसायिक वाहनं असतात, मोठे 10 टायर 14 त्यांचं वजन वगैरे चेक करतात, एखाद्या माल वगैरे चेक करतात. दूधगंगा नदी हा जुना पूल. ही दूधगंगा नदी ओलांडल्यानंतर आपण कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केला व मगाशी आपण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यामधून कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा निपाण तालुका मध्ये प्रवेश केला. आता इथं डाबाला कोंगनोळी गाव आहे. हा कोंगनोळी फाटा व लगेच हा कोंगनोळी टोल नाका आहे. कर्नाटक राज्यात लगेचच प्रवेश केल्यानंतर लगेचच लागतो. हे जे कोंगनोळी गाव आहे ते कर्नाटक राज्यातील व आपल्या मागच्या एका व्हिडिओ कवठेमंकाळ ते सलगरे ते कवठेमंकाळ व्हिडिओ करताना ते आहे आपल्या महाराष्ट्रातलं कोंगनोळी गाव. डावाला कोंगनोळी गाव. कर्नाटक RTO चेकपोस्ट. हे पण डायव्हर्जन आहे. हे आपण रस्त्यात काम चालू आहे. हा डावाला आडी डोंगर श्री मल्लिकार्जुन देवस्थान आडी. ऊसामध्ये मक्याचा आंतरपीक बघू शकता. वेदगंगा नदी. पुलाचं बांधकाम चालू आहे त्यामुळे दिसणार नाही. वेदगंगा नदी ही नदी दूधगंगा नदीची उपनदी आहे. पुढे जाऊन दूधगंगा नदीला मिळते. हे डावाला यमगर्णी गाव. कर्नाटक राज्यातील पण या NH4च्या रस्त्यात काम चालू आहे. त्यामुळे हा पण सिमेंटचा रस्ता पण होत आहे. आपण साईड रस्त्यानं जात आहोत. आपल्या इथे पण जे साताऱ्याच्या पुढून कागलपर्यंत बनवायचं काम चालू आहे. कापसरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. पोहोचलो आहोत आपण कर्नाटक राज्यातील पहिल्या शहरात निपाणीमध्ये. वाजून निपाणी बस स्थानक 9:25.
निपाणी कापशी, निपाणी रंकाळा. 9:25 झालेत व आता आपण पोचलो आहोत निपाणीमध्ये. निपाणीमधून आता जरा पुढे गेल्यानंतर तवंदी घाट झाला की लगेच आपण उजवीकडे पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करणार. आत्ता कागल ते बेळगावपर्यंत हा जो NH4 आहे तो महाराष्ट्र राज्याला जी सीमा आहे महाराष्ट्र राज्याची त्याला समांतरच आहे. उजव्या बाजूला बरोबर महाराष्ट्र राज्याची हद्द आहे. निपाणीपाशी एकदम जवळ, निपाणी संकेश्वर शहरांच्या जवळ एकदम जवळ हद्द आहे व काही ठिकाणी थोडं 7-8 किलोमीटर लांब हद्द आहे NH4 पासून. निपाणी बसस्थानकातून आता बाहेर पडत आहोत. पुन्हा निपाणी शहरामधून पुन्हा महामार्गावरती लागलो. तवंदी घाट आता इथून चालू होते. तवंदी घाट पूर्ण फोडून इथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे. संपूर्ण घाटामध्ये उड्डाणपुलाचं काम चालू आहे. मधल्या बाजूला पण काम चालू आहे. रस्ता डाबाचं वर तिथे डाबाजला तवनिधी म्हणून गाव आहे बघायचं. आपले गाड दिसते बघा पलीकडे उजवीकड बेळगाव कोल्हापूर. ते डाबाला तवनिधी गाव आहे. नेसरी निगडे, नेसरी ते निगडे नवीन BS6 गाडी आपली. इथे बाजूचं जे गाव आहे तवनिधी याच गावाच्या नावावरून या घाटाचं नाव आहे. परंतु अपभ्रंश होऊन नावाचा आता तवंदी घाट हे नाव पडलेलं आहे. ते डाबाला सगळा डोंगर पकडून उड्डाणपुलाचं काम चालू आहे. पुढे पण बघू शकता
आजरा कोल्हापूर वल्लभनगर नवीन हिरकणी BS6 ते बघा पूर्ण डोंगर पोखराचं काम चालू आहे। आपला रत्नागिरी नागपूर आहे तसंच या पण रस्त्याचं काम चालू आहे। नवीन BS6 गडिंग्लज कोल्हापूर हे मागून पोखरले डोंगर उड्डाणपूल इथे येणार जी मागं बाजूने संरक्षक भिंत बांधायचं काम चालू। आता जरासं समोरून पुढे आपण उजवीकडे वळणार। या इथे भुयारी मार्गाचं काम पण चालू आहे। डावीकडे संकेश्वर गोवा सरळ। आता NH4 रस्ता डावीकडे सरळ जातो संकेश्वर बेळगाव। आपण उजवीकडे वळणार उत्तूर आजरा आंबोली सावंतवाडी उजवीकडे। आता आपण उजव्या बाजूच्या रस्त्याला लागलो। या रस्त्याने आपण उत्तूर आजरा आंबोली घाट उतरून सावंतवाडीसाठी जाऊ शकता व तेच उत्तूरच्या अलीकडे आपण डावीकडे गडिंग्लजसाठी वळणार। तोच भुयारी मार्ग करायचं काम चालू आहे। उजवीकडे जे वळणार त्यांच्यासाठी व वरच्या बाजूने उड्डाणपुलावरून सरळ खाली NH4ला लोक जाणार। आता आपल्याला छोटा रस्ता लागलेला आहे व या ठिकाणी बघू शकता रानं आता नांगरून ठेवलेले आहेत। तसेच एक महिने झालेलं दुष्काळ राहिलेला आहे। राज्य मार्ग 181 आहे हा कर्नाटक राज्यातील।
आलूर गाव आलं. आलूर तालुका उदगीर जिल्हा बेळगाव. उजव्या बाजूला त्या बाजूला बस थांबा. महाव्यात झाड आता उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यात फुललेलं आहे. आता आपण डावीकडे वळणार गडहिंग्लजसाठी. सरळ पुढे उत्तूर आजरा आंबोली सावंतवाडी व डावीकडे गडहिंग्लज मार्गे नेत्री चंदगड. रस्त्याच्या बाजूनं पिंपळाची झाड लावलेली आहे. धोकादायक वळण आहे बघायला. तलाव खूप सुंदर. बहिर्जी देवालय. तीव्र उतार आहे. गडहिंग्लज कोल्हापूर बाजूला गर्द झाडे आहे. तलाव पाणी एकदम तीव्र उतार तीव्र चढ आहे व मध्ये छोटासा कमी उंचीचा पूल आहे. यानंतर आता आपण महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला. गडहिंग्लज आजरा बड्याची वाडी MIDC. उजव्या बाजूला बड्याची वाडी प्रवेश.
पुढे गुलमोहराचे झाड परिसर बघू शकता. आता गडिंग्लज जवळच आलेला आहे. एकदम चांगला मस्त असा रस्ता व आजूबाजूला गर्द झाडे, शेती व विविध प्रकारची झाडे तुम्ही बघू शकता. त्यामध्ये टोकदार घरे. तर आता निसर्गरम्य रस्त्याने आपण प्रवास करत आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गडिंग्लज शहर आलेलं आहे. गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज शहरात आपले स्वागत आहे. 10:10 झालेले आहेत व आता आपण गडिंग्लज शहरामध्ये पोचलो आहोत. तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मगाशी आपण कर्नाटक राज्यात होतो. कर्नाटक राज्यातून पुन्हा महाराष्ट्र राज्यात आलो. काळभैरव देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ग्रामदैवत आहे गडिंग्लजचे. जोडा मार्ग कोल्हापूर, जोडा मार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्हा. काळभैरी रोड गडिंग्लज. गडिंग्लज मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्ता. गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज. त्या बाजूला गडिंग्लज बस स्थानक. गडिंग्लज आता नवीन BSC मिळालं बघा. 10:15 वाजल्यात बरोबर. आपण गडिंग्लज बसस्थानकात पोचलो आहोत. बसस्थानकात प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. गडिंग्लज बसस्थानक. क्रमांक 2 वर थांबली आहे. ती बस रेल्वे मार्गे जाते. धन्यवाद.